अखेर नगराध्यक्ष सागर पोळ नगराध्यक्ष पदावरून पायउतार। दहिवडी नगरपंचायतीच्या विशेष सभेत 14/0 ने अविश्वास ठराव मंजूर। पाहूया सविस्तर बातमी। दहिवडी नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांनी नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधात दाखल केलेल्या ठरावावर निर्णय घेण्यासाठी विशेष सभा आज 29 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता दहिवडी नगरपंचायतीच्या सभागृहात घेण्यात आली। प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली। दहिवडी नगरपंचायतीच्या धनाजी जाधव व इतर 13 नगरसेवकांनी महाराष्ट्र नगर परिषदेत नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 च्या कलम 341(ब)(5) नुसार नगराध्यक्षांना काढून टाकण्याबाबतचे मागणी पत्र 21/4/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष सादर केले होते। त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 असाधारण क्रमांक 23 दिनांक 15 एप्रिल 2025 मध्ये नमूद केल्यानंतर कलम 341(ब)(5) नुसार या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना पीठासन अधिकारी म्हणून प्राधिकृत केले होते। त्यानुसार पीठासन अधिकारी यांनी 14 नगरसेवकांचे मत विचारात घेऊन 15 एप्रिल 2025 रोजीच्या सुधारित अध्यादेशाचे अवलोकन करून विशेष सभा पार पाडून अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला आहे। नवीन नियमाच्या आधारे सदर विशेष सभा झाल्याने आणि 14 नगरसेवकांनी हात वर करून नगराध्यक्ष सागर पोळ यांच्याबाबत नाराजी दर्शवल्याने त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले। नगरसेविका सुरेखा पकाले, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक धनाजी जाधव, नगरसेवक रुपेश मोरे, नगरसेवक महेश जाधव आणि राष्ट्रवादीचे स्थानिक गटनेते सुरेंद्र मोरे, नगरसेविका नीलम जाधव यांची नावे सध्या नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत। त्यानुसार आता दहिवडीचा नवा कारभारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। नवीन नगराध्यक्ष निवड होईपर्यंत विद्यमान उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंके हे प्रभारी कारभारी म्हणून दहिवडीचा कारभार पाहतील अशी चर्चा होती। मात्र ती चर्चा फोल ठरली। पीठासन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी पाठवलेल्या अनुपालन अहवालावर जिल्हाधिकारी संतोष पाटील जोपर्यंत नगराध्यक्ष पदाबाबत निर्णय देत नाहीत तोपर्यंत नगराध्यक्ष पद रिक्तच राहणार आहे। नगराध्यक्ष सागर पोळ हे सर्व नगरसेवकांना विश्वासात न घेता काम करत होते आणि कायम त्यांचा दांडगावपणा चालत होता। म्हणजे एक ठराव झाला का एक ठराव लिहायचा, अशा बऱ्याच गोष्टी, ह्याला एक सांगायचं त्याला एक सांगायचं। त्यामुळं आमच्या आता महिला दिनाचा कार्यक्रम एवढा चांगला सुंदर नियोजन करून 2 वेळा मीटिंग घेऊन सुद्धा झाला नाही। त्यामुळे आम्ही त्याच्या विरोधात जाऊन 14 जणांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आणि तो आज मंजूर झाला। ह्याच्यात आम्हाला सर्वांना आनंद आहे। आणि माझी वसुंधराचे 4.5 कोटी आमच्या काही नगरसेवकांमुळेच आले, त्यांनी खर्च केला त्याच्यामुळेच ते पैसे आले, पण श्रेय घ्यायला गडी काय कमी पडला नाही। आणि सारखा कट कुठनं आणायचा हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडायला लागला। एक तर काम होईना आणि कट कुठनं द्यायचा, त्याच्यामुळं त्याची फळं त्यांना मिळाली। आणि आता मला वाटतं सगळं गाव आनंदात उत्सवात आता पेढ सुद्धा वाटेल असं मला वाटतं। आता काय होणार माहित नाही आता गावात गेल्यानंतर, पण जे की काय झालंय ते गावासाठी विकासासाठी गावाच्या विकासासाठी चांगलं झालेलं, अतिशय चांगलं झालेलं आहे। आणि हा सर्व नगरसेवकांनी 14 नगरसेवकांनी मिळून सर्व पक्षीय मिळून हा निर्णय घेतला आणि या निर्णयाला यश आलं गावस्वरूपी। यात मला तर खूप खूप आनंद वाटतो। या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया समाप्त झाली। नगराध्यक्ष पदाचं त्यांचं पद गेलं आणि अख्खं गाव आणि अख्खी बॉडी जलसात आहे आता। आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार, गोंदवले।